जय शिवराय मित्रांनो, मंगेश साबळे यांनी आज गौप्यस्फोट केला आहे. खरं तर धक्कादायक आणि चिंताजनक आहे. संतोष देशमुख हत्याकांडासारखे कांड घडवण्याच्या मानसिकतेत फुलंब्रीचे आमदार आणि त्यांचे पती असल्याचा धक्कादायक दावा मंगेश दादांनी केला आहे व मंगेश दादांना मारण्यासाठी सुपारी दिली आहे असा देखील गौप्यस्फोट त्यांनी केला. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी निर्भीडपणे आवाज उठवणारे, गोरगरिबांसाठी लढणारे मंगेश साबळे यांच्यावर अशी जीवघेणी धमकी येणे ही फक्त वैयक्तिक नव्हे तर संपूर्ण व्यवस्थेवर अन्याय आहे. ते म्हणतात, मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे. मरणाला मी कधीच घाबरत नाही. मी आधीच मेलेलो आहे असं समजून समाजासाठी काम करतो. मित्रांनो, 3 वर्ष झाले गायकोट्यांचे पैसे, विहिरींचे बिल पडले नाहीत. रस्ते, बस स्टॉप, ट्रॅफिक, शालेय शिक्षण, आरोग्य सगळ्या मूलभूत प्रश्नावर अनुराधाताई चव्हाण यांना आमदारकीत काहीच प्रगती करता आली नाही. भाऊ, तुम्ही सांभाळून राहा. पुढच्या महिना 2 महिन्यामध्ये तुमचा कार्यक्रम होणार आहे आणि बांधकाम विभागाचे अतुल चव्हाण यांनी तुमची सुपारी देण्याचं ठरवलंय. असा विषय आमच्या कानावर आलाय, असा विषय आमच्या चर्चेत झालाय. मला त्यांना एकच सांगायचं आहे की भाऊ, मी एक गरीब शेतकऱ्याचा पोरगा आहे. मरणाला मी कधीच घाबरलो नाही, घाबरत नाही आणि घाबरणार नाही. ज्यावेळी मी टीव्ही सेंटरच्या संभाजीनगरच्या टावरवर चढलो होतो वडिलांसाठी, त्याच वेळी मी मेलेलो आहे असं समजून या समाजामध्ये मी काम करतोय. एकाच तालुक्यात पत्नी आमदार, पुतण्या जिल्हा परिषद सदस्य आणि पती बांधकाम विभागात अधिकारी, ही सत्ता आणि पदाची एकत्रता किती धोकादायक आहे हे दाखवते. मंगेश दादांनी मुख्यमंत्र्यांना थेट आवाहन केलं की अतुल चव्हाण यांची तातडीने बदली करावी आणि त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी. ते म्हणतात, आता माझा काउंटडाऊन सुरू झाला असेल तर याची जबाबदारी मीच आहे, कारण मी शेतकऱ्यांसाठी लढलो. मित्रांनो, शेतकरी हा महाराष्ट्राचा कण आहे. त्याचा आवाज दाबण्यासाठी असे कट रचले जात असतील तर लोकशाहीसाठी किती मोठे संकट आहे. मंगेश दादा घाबरू नका. संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, मराठा समाज आणि जनता तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला या गौप्यस्फोटाबद्दल काय वाटतं? मंगेश दादा यांच्या पाठीशी तुम्ही राहायला हवं का? आणि मंगेश साबळेंना अशी धमकी देणे कोणी दिली असेल याबाबत आपलं मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. मनपूर्वक धन्यवाद.